काय सांगणार आता दिल्ली दौऱ्यावर जात आहे तुम्ही काय सांगणार? तिथं खूप वाईट घटना घडली. स्वर्गीय शिवरे पाटील हा तरुण मुलगा तिथं शिकत होता. खूप हुशार मुलगा होता. पण काय असतं शेवटी नियतीनं नीच विचारानं तिथल्या त्या आमच्या लेकराचा बळी घेतला. त्यामुळं देशभरातल्या बांधवांवरती जे जे संकट अडीअडचणी येतील आपण त्यांच्या सुखदुःखात उभं राहिलं पाहिजे. मग ते दिल्ली असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, जिथं जिथं मराठी आहेत, आंध्रापासूनचे सगळे जिथं संकट येईल तिथं आपण 100% उभं राहायला पाहिजे. कारण संकट हे कोणावरती येतं आणि आपण जर नुसतं आपलंच बघितलं तर मग देशभरातल्या मराठा समाजाने नेमकं करायचं काय? तर आपण आपली जबाबदारी समजून त्या लेकराला न्याय देण्यासाठी त्या शौर्य पाटलाच्या कुटुंबियांना आधार धीर देण्याची आपली जबाबदारी आहे. ते आपण त्यांना धीर आधार द्यायला नक्की गेलं पाहिजे. म्हणून आम्ही देशभरात जिथं मराठ्यांवरती संकट येते, अन्याय येतो तिथं उभा राहणार आहेत. तसंच आता दिल्लीच्याही शौर्य पाटलाच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहून त्यांना धीर आणि आम्ही आधार देण्याचं काम करण्यासाठी तिथं दिल्लीला आता निघालो. आता किती दिवसाचा दौरा राहील? आम्ही फक्त तेवढ्या त्यांच्यासाठीच चाललोय. आम्ही आज रात्री महाराष्ट्र सदनला बहुतेक आमचा मुक्काम आहे बहुतेक आणि सकाळी आम्ही शौर्य पाटलांच्या घरी जाणार आहेत. तिथं त्यांना भेट देऊन आधार देणार आहे. तिथे काय भेटीगाठी होणार आहेत का काही राजकीय वगैरे? नाही, नाही. असं नाही. राजकीय भेटी नाहीत काही नाहीत. परंतु सगळ्या पक्षातल्या बांधवांनी, मग प्रतिनिधी असतील, तिथले नेते असतील, तिथले खासदार असतील किंवा महाराष्ट्रातले खासदार मंत्री असतील किंवा राज्यसभेवरचे असतील किंवा माजी खासदार असतील, यांनी त्या कुटुंबावरती संकट आलंय, तर बोलवण्याची गरज नाही पडली पाहिजे. स्वतःहून त्या कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी आपली आहे. शेवटी लेकरू आपलं आहे आणि ज्यावेळेस ते कुटुंब संकटात आहे, त्यावेळेस तुम्ही पक्ष नाही बघितला पाहिजे. तुम्ही मंत्री आहेत का, खासदार आहेत का, हे नाही बघितलं पाहिजे. तर त्या कुटुंबाच्या वेदना बघितल्या पाहिजे आणि त्यांचं दुःख जाणून घेऊन त्या कुटुंबाच्या पाठीशी सगळ्या आमदार, खासदारांनी, मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी अ, धीर देण्यासाठी आणि आधार देण्यासाठी त्या कुटुंबाकडे सगळ्यांनी गेलं पाहिजे. या मताचे आम्ही आहेत. शेवटी वेळ ही प्रत्येकावर येते. आज त्या कुटुंबावर आली तर सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी तिथं जायलाच पाहिजे.